मागील भागात आपण पाहिलं, ज्या फिलिंग्स चित्रासाठी होत्या त्याची जागा आता श्रुतीनं घेतली होती. पण त्याचं मन अजून मानायला तयार नव्हतं. शौर्यपुरता कात्रीत सापडला होता. श्रुतीला डिवोर्स द्यायचा होता, पण तिनं तो नाकारला. तर तिचं काय डिवोर्स नंतर? खरंच तिची काहीच चूक नाही आहे. प्रत्येक वेळी मी तिला माझ्यापासून दूर करत गेलो, पण आता खरंच दूर जायची वेळ आली आहे. तर मन का मान्य करत नाही? 6 महिने होतील लग्नाला आता, पण तरीही. आता पुढे शौर्याला डिवोर्स तर द्यायचा होता, पण आता त्याचं मन ते मान्य करत नव्हतं. एकीकडे चित्रासोबत रंगवलेली स्वप्न आता साकार होणार होती, पण श्रुती लांब जाणार तेही पटत नव्हतं त्याच्या मनाला. दिवसामागून दिवस जात होते. शौर्य आणि श्रुतीचा अबोला कायम होता. चित्रा श्रुतीपासून डिवोर्स घेण्यासाठी शौर्याच्या मागे लागली होती. चित्रा सतत शौर्याच्या जवळ राहत होती. आजही ती शौर्यासोबत त्याच्या रूममध्ये होती. अचानक श्रुती रूममध्ये आली. तिनं दोघांकडेही पाहिलं नाही. तिची ती तयारी करू लागली. आज तिनं ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. त्यात ती जास्त सुंदर दिसत होती. श्रुती शूज घालत होती की शौर्यानं तिला विचारलं, कुठे निघालीस? त्याला माहीत होतं ती प्रसादला भेटायला जाणार ते. श्रुती काहीच न बोलता शूज घालत होती. श्रुती, शौर्यानं जरा आवाज चढवून तिला विचारलं. तीही आता चिडली होती. शौर्याने तिला पुन्हा विचारलं, ती कुठे निघाली आहे ते. ते मी तुम्हाला का सांगायचं? श्रुती म्हणाली. तुम्ही कुठे जाता, कोणासोबत असता ते मी तुम्हाला कधी विचारलं आहे का? पण पण मी नवरा आहे, शौर्य म्हणाला. कोणत्या नात्यानं? श्रुतीने विचारलं. शौर्याने रागात तिचा हात धरला आणि तिला भिंतीवर दाबलं. श्रुती सुटायचा प्रयत्न करत होती. इतक्यात चित्रानं मागून शौर्याला खेचलं. रागातच श्रुतीने शौर्याकडे पाहिलं आणि तिची बॅग उचलून ती रूम बाहेर निघून गेली. काय करत होतास? चित्रा रागातच शौर्याला म्हणाली. नाही आवडत मला ती त्याला भेटायला गेलेली, त्याच्याशी बोललेली, शौर्य रागातच म्हणाला. पण का? चित्रा म्हणाली. आता तर 6 महिने झाले आहेत तुमच्या लग्नाला. तू लवकरात लवकर डिवोर्स घे, म्हणजे ह्या सगळ्याचा तुला त्रास होणार नाही. शौर्य मात्र डोकं धरून बसला होता. कॉलेजच्या सुट्ट्या जवळजवळ संपत आल्या होत्या. त्याला ट्रेनिंगसाठी 15 दिवस पुण्याला जायचं होतं. शौर्याच्या तशा वागण्यानं श्रुती हर्ट झाली होती, पण जगासमोर दुहेरी मुखवटा घेऊन जगत होती. आता तर ती शौर्याकडे अजिबात पाहतही नव्हती. शौर्य पुरता गोंधळला होता. ट्रेनिंग पूर्ण करून आल्यावर श्रुतीशी बोलायचं त्यानं ठरवलं होतं. 2च दिवसात तो ट्रेनिंगसाठी निघून गेला. ती विचारात पडली होती. तिचा रिझल्टही 2-3 दिवसात लागणार होता. रिझल्ट काहीही लागला तरी श्रुतीनं आता शौर्याला डिवोर्स देऊन मोकळं करायचा निर्णय घेतला होता, कारण त्याची आणि चित्राची जवळीक ती आता अधिक पाहू शकणार नव्हती. 2 दिवसात श्रुतीचा रिझल्ट लागला. ती आणि प्रसाद दोघेही पास झाले होते आणि आता पुढच्या ट्रेनिंगसाठी त्या दोघांना नाशिकला जायचं होतं. तिनं घरात सगळ्यांना त्याविषयी सांगितलं. अधिकरावांनी आधीच घरात सगळ्यांना श्रुतीच्या स्वप्नाविषयी सांगितलं होतं आणि शौर्य आणि तिचं नातं अजूनही सुरू झालं नाही हेही त्यांनी घरात सांगितलं होतं. श्रुती जाणार म्हणून आप्पासाहेब थोडे नाराज होते, पण श्रुती लवकरच परत येणार, तेही पोलीस इन्स्पेक्टर बनून, त्यामुळे ते खुश होते. श्रुतीने तिचं सगळं सामान पॅक केलं. 4 दिवस ती तिच्या माहेरी राहायला जाणार होती. शिवाय तिला डिवोर्सबद्दल घरात सगळ्यांना सांगायचंही होतं. नाईलाजास्तव तिनं डिवोर्स पेपर काढले. बराच वेळ ती त्या पेपर्सकडे बघत होती. शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन तिने त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि ती अधिकरावांना भेटायला गेली. दरवाजावर नॉक करून तिनं रूममध्ये येण्याची परमिशन अधिकरावांना मागितली. ये बेटा, अधिकराव म्हणाले. तू नसलीस की हे घर अगदी शांत होऊन जातं. लवकर परत ये बाळा, तुझ्याशिवाय आप्पा आणि अक्काला खरंच करमत नाही. श्रुती मात्र शांत उभी होती. काय आणि कसं बोलावं हेच तिला कळत नव्हतं. काय झालं? श्रुती बेटा, इतकी शांत का आहेस? अधिकरावांनी श्रुतीला विचारलं. डॅड, थोडं बोलायचं होतं, श्रुती म्हणाली. बोल ना, अधिकराव म्हणाले. श्रुतीनं त्यांच्या हातात डिवोर्सचे पेपर दिले. पेपर्स वाचून अधिकरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे हे कधी झालं? अधिकरावांनी विचारलं. नाही माहीत, श्रुती म्हणाली. मग तुला हे पेपर शौर्याने दिले का? त्यांनी विचारलं. नाही, श्रुती म्हणाली. मग तिनं शौर्य ॲडमिट असताना तिला हे पेपर्स कपाटात कसे मिळाले ते सांगितलं. आणि शौर्य अजूनही चित्रावरच प्रेम करतोय आणि त्याला चित्राशी लग्न करायचं आहे हे श्रुतीनं त्यांना सांगितलं.
तसंही डॅड, आता माझं इथलं काम संपलं आहे. शौर्य आता चित्रासोबत लग्न करून सुखी होईल. आणि तू? डॅडनी श्रुतीला विचारलं. श्रुतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तिने ते लपवलं. माझं काय? ती म्हणाली. माझी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. इतकं बोलून श्रुती धावतच तिच्या रूममध्ये निघून गेली. अधिकरावांना खूप वाईट वाटलं. एका मुलीचं आयुष्य आपण नाहक उद्ध्वस्त केलंय असंच त्यांना वाटू लागलं. पण आता नाही. श्रुतीच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी तिला पाठिंबा द्यायचं ठरवलं. 2 दिवसांनी श्रुती तिच्या घरी जायला निघाली. आप्पासाहेब आणि अक्कासाहेबांचे डोळे पाण्यानं भरले होते. अजून त्यांना शौर्य आणि श्रुतीच्या डिवोर्सबद्दल काहीच माहिती नव्हतं. लवकर परत येशील ना? आप्पासाहेब म्हणाले. तशी श्रुती त्यांना बिलगली. काय उत्तर देणार होती ती? तिनं फक्त मान हलवली. पण निघताना तिनं सगळ्यांकडून छान हसत खेळत राहण्याचं प्रॉमिस घेतलं आणि ती कुठे जातीये हे शौर्याला सांगायचं नाही असं वचनही घेतलं. शौर्याला सरप्राईज द्यायचं आहे असं खोटं तिनं आणि अधिकरावांनी घरात सांगितलं. श्रुती तिच्या घरी आली, खोटं हसू घेऊन. चेहऱ्यावर वावरत होती. पण बाप बाप असतो. तिच्या वडिलांनी तिचं हे खोटं पकडलं होतं. जेवण झाल्यावर ते श्रुतीच्या रूममध्ये आले. श्रुती खिडकीतून बाहेर बघत होती. श्रुती, तिच्या बाबाने तिला हाक मारली. तीही नेहमीसारखीच खोटं हसू घेऊन त्यांना समोर आली. काय झालंय? वसंतरावांनी तिला विचारलं. कुठे काय? ती नजर फिरवत म्हणाली. अख्ख्या जगाशी खोटं बोलतेस, माहीत आहे मला. श्रुती पटकन तिच्या बाबाच्या मिठीत शिरली आणि रडू लागली. तिचा बाबा तिला सावरत होता. जे काही असेल ते मोकळेपणानं सांग, वसंतराव तिला म्हणाले. मग श्रुतीनं लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत, अगदी तिने घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करण्यापर्यंत सारं काही तिच्या बाबाला सांगितलं. कौसल्याबाई दाराच्या बाहेर उभ्या राहून ऐकत होत्या. हे त्या बापलेकीला माहीत नव्हतं. आत्तापर्यंत उन्हाळ असणाऱ्या श्रुतीनं इतकं मोठं दुःख झेललंय हे ऐकून त्या माऊलीचे डोळे पाण्यानं भरून आले. त्यांनी श्रुतीला हाक मारली. श्रुतीनं आणि वसंतरावांनी दरवाजाकडे पाहिलं. कौसल्याबाई रडत उभ्या होत्या. श्रुतीने पटकन त्यांना मिठी मारली. अगं रडतेस काय? श्रुती म्हणाली. नियतीचा खेळ होता म्हणायचं आणि सोडून द्यायचं. असं कसं सोडून द्यायचं? त्या म्हणाल्या. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली आहे का? तुम्ही नाही विचारला तरी मी जाब विचारणार आहे, त्या रागातच बोलल्या. हे बघ आई, डॅड सोडून घरातल्या कोणालाच काहीच माहीत नाही आणि ह्या सगळ्यात कोणाचा काहीच दोषही नाही. त्या घरात शौर्य सोडून प्रत्येकानं मला भरभरून प्रेम दिलंय. जे झालं तो नियतीचा खेळ होता असं म्हणून सगळं सोडून दिलंय मी. तुम्हीही सोडून द्या. आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. फक्त उद्या कधी जर शौर्याने विचारलं मी कुठे आहे तर कोणीच त्यांना काही सांगू नका. शक्य तितकं मला शौर्यापासून लांब राहायचं आहे. माझी एवढी इच्छा पूर्ण करा. वसंतरावांचंही मन भरून आलं होतं. श्रुती खूप कणखर आहे हे त्यांना माहीत होतं, पण कितीही झालं तरी ते तिचे वडील होते. कुठेतरी ते श्रुतीच्या ह्या अवस्थेला स्वतःला कारणीभूत समजत होते. त्यांनी तिची माफी मागितली. श्रुती लगेचच तिच्या बाबाला जाऊन बिलगली. वेडा आहेस का रे तू बाबा? सोड ना जे झालं ते आता. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद दे, बाकी काहीच नको. आपलं लाडकं कोकरू आता खूपच मोठं आणि शहाणं झालं असल्यासारखं वसंतरावांना वाटलं. तिकडे शौर्याचं ट्रेनिंग व्यवस्थित चालू होतं. आता 4च दिवस बाकी होते ट्रेनिंग संपायला. आज त्याच्या मित्रांनी मस्त बाहेर जायचं आणि बाहेरच कुठेतरी डिनर करून रूमवर यायचं ठरवलं होतं. छान तुळशीबागेत फिरून ते सगळे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला आले होते. दर्शन घेऊन बाहेर पडणार इतक्यात एका मुलानं शौर्याच्या हातात एक पाकीट दिलं. शौर्य त्या मुलाला काही बोलेपर्यंत तो मुलगा गर्दीत निघूनही गेला. बरोबर सहकारी मित्र असल्यानं त्यानं ते पाकीट त्याच्या बॅगेत ठेवलं आणि तो त्याच्या मित्रांसोबत तिथून बाहेर पडला. शौर्य त्याच्या मित्रांसोबत इतर ठिकाणीही फिरला. नंतर ते एक छानसं रेस्टॉरंट पाहून जेवायला गेले. छान गप्पा मारत जेवण झालं. नंतर ते सगळे ज्या ठिकाणी थांबले होते तिथे आले. सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. तात्पुरता शौर्य त्या पाकिटाविषयी विसरून गेला होता. दमल्यामुळं रूममध्ये आल्यावर फ्रेश होऊन तो झोपी गेला. आता ट्रेनिंग संपायला 2च दिवस उरले होते. फ्रेश होऊन शौर्याने त्याचं आवरलं आणि तो त्याची बॅग व्यवस्थित लावत होता. इतक्यात त्याच्या हाताला ते पाकिट लागलं. काय असेल ह्या पाकिटात? तो मुलगाही काहीच न बोलता निघून गेला. शौर्याने ते पाकिट उघडलं. त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढली. चिठ्ठी काढताना काही फोटोज खाली पडले. शौर्याने ते फोटोज उचलून पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका मोठा विश्वासघात? शौर्य स्वतःशीच बडबडला.
चिठ्ठी वाचायला उघडणार इतक्यात त्याच्या दरवाजावर त्याच्या एका सहकारी मित्रानं नॉक केलं. शौर्याने पटकन ते फोटो आणि ती चिठ्ठी त्या पाकिटात ठेवली आणि दरवाजा उघडला. अरे किती वेळ, शौर्याचा मित्र शौर्याला म्हणाला. अरे हा, ते थोडं कामात होतो, चल लवकर, नाश्ता करायला सगळे तुझी वाट पाहत आहेत. हो तू चल पुढे, मी आलोच, शौर्य त्याला म्हणाला. पण त्याचा मित्र ऐकेना. तो शौर्याला जबरदस्ती घेऊन गेला. शौर्याच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. सगळ्यांसमोर त्याला हसतमुखानं वावरावं लागत होतं. त्याचं कशातच लक्ष लागेना. कसाबसा त्याने नाश्ता संपवला आणि तो त्याच्या मित्रांबरोबर ट्रेनिंगच्या ठिकाणी आला. पण शौर्याला खूपच अस्वस्थ वाटत होतं. ट्रेनिंग सुरू असतानाच तो तिथून उठला आणि बाहेर निघून गेला. एके ठिकाणी निवांत जाऊन बसला. त्याने पुन्हा ते फोटो काढले आणि पाहिले. आता त्याने ते चिठ्ठी काढली आणि वाचू लागला. शौर्याचा खूप मोठा विश्वासघात झाला होता. त्याचं डोकंच काम करेनासं झालं होतं. तो तिथेच विचार करत बसला. त्याने आत्तापर्यंत घेतलेले सगळे निर्णय चुकीचे होते हे त्याला आता मनोमन पटलं होतं. घरात कोणाला काय सांगायचं हेच त्याला कळत नव्हतं. शौर्य बराच वेळ विचार करत बसला होता. त्याचं मन आता कशातच लागेना. तिथे त्याला आता क्षणभरही थांबावंसं वाटत नव्हतं. त्याने मनातच काहीतरी ठरवलं आणि तो तिथून उठला आणि तडक रूमवर निघून आला. त्यानं पटकन स्वतःची बॅग भरली आणि तो कोणालाच काहीच न सांगता तिथून निघाला. इकडे श्रुती थोडे दिवस तिच्या माहेरी राहिली आणि ट्रेनिंगसाठी निघून गेली. काही तासांच्या प्रवासानंतर शौर्य घरी पोहोचला. 2 दिवसांनी येणारा शौर्य अचानक आल्यानं कावेरीबाईंनाही काहीच कळेना. शौर्य आल्या आल्या त्याच्या रूममध्ये गेला आणि श्रुतीला शोधू लागला. पण ती कुठेच दिसत नव्हती. बाल्कनीतही त्यानं पाहिलं पण श्रुती कुठेच त्याला दिसली नाही. तो असा अचानक आला आणि त्याच्या रूममध्ये गेला. त्यामुळं कावेरीबाई त्याच्या मागोमाग त्याच्या रूममध्ये गेल्या. काय झालं, त्या शौर्याला विचारू लागल्या. म्हणजे तू असा अचानक कसा आलास, त्यांनी विचारलं. शौर्याने त्यांना श्रुती कुठे आहे असं विचारलं. माहीत नाही, त्या म्हणाल्या. माहीत नाही म्हणजे, शौर्य म्हणाला. कावेरीबाईंना काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं. मॉम, मी काहीतरी विचारतोय, शौर्य रागातच म्हणाला. हे बघ, ती कुठे आहे ते मला माहीत नाही. इतकं बोलून त्या लगेच त्याच्या रूममधून बाहेर पडल्या आणि त्यांनी पहिला फोन अधिकरावांना लावला. शौर्य श्रुतीविषयी विचारतोय आणि रागात आहे असं त्यांनी अधिकरावांना सांगितलं आणि ताबडतोब घरी बोलावलं. शौर्य मात्र सैरभैर झाल्यासारखा श्रुतीला शोधत होता. त्याला वाटलं कावेरीबाई मुद्दाम त्याला सांगत नाहीत म्हणून तो श्रुतीला शोधायला आप्पासाहेबांच्या रूममध्ये गेला. तर श्रुती तिथेही नव्हती. त्यानं आप्पासाहेबांनाही तिच्याविषयी विचारलं पण त्यांनीही माहीत नाही असंच उत्तर दिलं. अचानक शौर्य श्रुतीला का शोधतोय हेच कोणाला समजत नव्हतं. शौर्याने पटकन त्याची बाईक घेतली आणि तो श्रुतीच्या घरी गेला. वसंतराव त्यांच्या आईसोबत बोलत बसले होते. श्रुतीची बुलेट पाहून त्याच्या जीवात जीव आला. तो धावतच आतमध्ये गेला. अचानक शौर्य आल्यामुळं श्रुतीच्या घरातले सगळेच गोंधळले होते. श्रुती कुठे आहे, शौर्याने विचारलं. पण कोणीच काहीच बोलले नव्हते. प्लीज सांगाल का मला श्रुती कुठे आहे, आत आहे का ती, शौर्याचा आवाज जडावला होता. आत आहे का ती, शौर्य म्हणाला. तो श्रुतीच्या रूममध्ये गेला पण तिथेही ती नव्हती. शौर्य खूप नाराज झाला होता. त्याचं मन भरून आलं होतं. वसंतरावांनी शौर्याला हाताला धरून शांतपणे बसायला सांगितलं. प्लीज सांगाल का मला कोणीतरी श्रुती कुठे गेली आहे ते, तुम्ही आधी पाणी घ्या, असं म्हणून वसंतरावांनी शौर्याच्या समोर पाण्याचा ग्लास धरला. शौर्यानेही पटकन पाणी पिलं आणि आता सांगा, लहान मुलासारखा तो बोलत होता. वसंतरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, श्रुती कुठे आहे ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. पण का, शौर्य म्हणाला. तशी तिची इच्छा आहे, वसंतराव म्हणाले. शौर्य मान खाली घालून बसला. हे पहा, तिची वाट पाहू नका, वसंतराव म्हणाले. तुम्ही आयुष्यात पुढं जावं म्हणून ती कायमची तुमच्या आयुष्यातून बाजूला झाली. शौर्याला काय बोलावं तेच कळेना. कौसल्याबाई मात्र त्याच्याकडे रागानं पाहत होत्या. त्या काही बोलणार त्याआधीच वसंतरावांनी हात करून त्यांना शांत राहायला सांगितलं. शौर्य हताश होऊन तिथून बाहेर पडला आणि त्याच्या घरी आला. तोपर्यंत अधिकराव घरी आले होते. वसंतरावांनी फोन करून शौर्य येऊन गेल्याचं त्यांना सांगितलं. अधिकरावांना पाहून शौर्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॅड प्लीज तुम्ही तरी सांगा श्रुती कुठे आहे ते. का, अधिकरावांनी विचारलं. आज अचानक कशी काय तुला श्रुतीची आठवण आली, गेल्यापासून साधा एक फोन तरी केलायस का तिला. डॅड मी चुकलोय, खूप मोठी चूक केली आहे मी.
मी श्रुतीचा गुन्हेगार आहे. मला तिची माफी मागायची आहे. प्लीज सांगा ना ती कुठे आहे ते. आजच का? अधिकरावांनी पुन्हा शौर्याला प्रश्न केला. डॅड, मला कळलंय माझं श्रुतीवर प्रेम आहे ते, आणि चित्रानं माझी मोठी फसवणूक केली आहे. अच्छा, म्हणजे चित्रानं फसवणूक केली म्हणून तुझं श्रुतीवर प्रेम आहे? अधिकराव म्हणाले. नाही डॅड, तसं नाही. गेल्या काही दिवसात मी खरंच श्रुतीच्या प्रेमात पडलोय. ती इतर कोणासोबत असलेली मला नाही सहन होत. चित्राच्या पुन्हा येण्यानं फक्त गोंधळलो होतो. तुला कसं कळलं की चित्रानं तुला फसवलं आहे ते? शौर्याने त्याच्या बॅगेतून पाकीट काढलं आणि अधिकरावांच्या हातावर ठेवलं. अधिकरावांनी ते पाकीट उघडलं आणि त्यातले चित्राने लग्न केलेले फोटोज पाहिले आणि त्यातली चिठ्ठीही वाचली. कावेरीबाईंनीही ते फोटो पाहिले. ह्यांचा गोंधळ ऐकून आप्पासाहेब आणि अक्कासाहेब बाहेर आल्या. आप्पासाहेबांनीही ते फोटो पाहिले आणि ते म्हणाले, मी आधीच म्हणालो होतो ही मुलगी घरात आली आहे ते चुकीच्या उद्देशानं. घराची वाट लावणार ती एक दिवस. शौर्य डोकं धरून बसला होता, पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. अधिकराव म्हणाले. ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि श्रुतीनं त्याच्याकडे दिलेले डिवोर्स पेपर्स घेऊन आले. हे घे, अधिकराव शौर्याला म्हणाले. शौर्याने त्यांच्या हातातले पेपर्स पाहिले आणि म्हणाला, काय आहे हे? तुझा प्रताप, अधिकराव म्हणाले. शौर्याने ते पेपर्स हातात घेतले आणि पाहू लागला. डिवोर्स पेपर्स तुम्हाला कुठे मिळाले? शौर्य खाली मान घालून बोलला. नीट बस आधी, अधिकराव म्हणाले. श्रुतीनं योग्य ठिकाणी सह्या केल्या आहेत की नाही ते बघ. पुन्हा तुला प्रॉब्लेम नको. शौर्य आता पुरता घाबरला. त्याने ते पेपर्स उघडून पाहिले तर श्रुतीने त्यावर सह्या केल्या होत्या. शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय बोलावं तेच त्याला सुचेना. पण हे पेपर्स तिला मी दिले नाहीत. तेव्हा रागाच्या भरात मी हे डिवोर्स पेपर बनवले होते, शौर्य म्हणाला. काय? कावेरीबाई जोरातच म्हणाल्या. म्हणजे तू श्रुतीला डिवोर्स देणार होतास? पण का? मॉम, आमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं होतं ते मला मान्य नव्हतं, म्हणून मी रागात ते डिवोर्स पेपर बनवले होते. पण गेल्या काही दिवसात नकळत मी श्रुतीच्या प्रेमात पडलो आणि ट्रेनिंगवरून आल्यावर मी माझ्या प्रेमाची कबुली तिला देणार होतो. चित्रालाही सांगणार होतो की माझं श्रुतीवर प्रेम आहे, पण त्याआधीच ती निघून गेली. प्लीज आता तरी सांगा श्रुती कुठे आहे, शौर्य म्हणाला. नाही सांगू शकत, अधिकराव म्हणाले. तसं आम्ही तिला वचन दिलं आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. रागातच अधिकराव त्यांच्या रूममध्ये निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ कावेरीबाईही निघून गेल्या. आप्पासाहेब आणि अक्कासाहेबही निघून गेले. राहिला तो एकटा शौर्य. प्लीज श्रुती, कम बॅक, आय लव्ह यू. शौर्य जोरातच ओरडला आणि तिथेच खाली रडत बसला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.